तर या ठिकाणी बघायला गेलं तर या ठिकाणी उपासाचे फराळाचे या ठिकाणी वाटप होते। विशेषतः बघायला गेलं तर आपल्या सोबत आबा पाटील जे सभापती आहेत त्यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधतोय। दादा नमस्कार, काय नाव? नमस्ते, निखिल पाटील. निखिल पाटील। तर आता कसा या महोत्सवाचा काय उद्देश असते? आज तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना फराळाचं वाटप करताय। खऱ्या अर्थाने पंढरीचा पांडुरंग आज स्वतः गोदड महाराजांना भेटायला इथे येतो अशी आख्यायिका, आणि आख्यायिकेनुसार दुपारी 1 वाजता महाराजांच्या समाधीवर फूल पडल्यानंतर खऱ्या अर्थाने हा रथ चालू होतो। ज्याप्रमाणे दक्षिणेत जगन्नाथाचा रथ खूप लोकप्रिय आहे, तशा अनुषंगानं गोदड महाराजांचा रथ उत्सव हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगामधले त्यांचे भाविक आहेत, जे मराठी भाषिक आहेत, हे सर्वजण येतात, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आले इथे येतात आणि गोदड महाराजांच्या सेवेकरी म्हणून सगळेजण रथ ओढतात आणि पांडुरंगाला रथामध्ये घेऊन पूर्ण गावाची तालुक्याची प्रदक्षिणा मारतात। अशा प्रकारे लाखो लोकांचा हा सोहळा आहे। या निमित्तानं 2016 साली महाराजांच्या कृपेनं, महाराजांच्या आशीर्वादानं सर्व अन्नछत्र मंडळाचे जे सेवेकरी आहेत, जे गावकऱ्यांनी उभा केले, 18 पगड जातीतल्या प्रत्येक माणसाने येऊन इथं हातभार लावून हे अन्नछत्र मंडळ खऱ्या अर्थानं चालू केलं। आज हे मंदिरासमोर चालू आहे। आज 701 किलो साबुदाणा, आज रथाच्या दिवशी, रथोत्सवाच्या दिवशी 701 किलो साबुदाण्याचं वाटप आज प्रसादाचं होतंय। पण याच्यामध्ये अनेक जण म्हणतात की ही जेनजी जनरेशन आहे, सध्या जे काही आंदोलन उभारलं जातं किंवा ही जेनजीला धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राशी काही संबंध नाहीये। पण आज आमच्यासारखी ही सगळी युवक मंडळी खऱ्या अर्थाने इथं महाराजांच्या समोर, महाराजांच्या समाधीसमोर, महाराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन आज ही सेवा देण्यासाठी, लोक उपयोगी लोकहिताची कामं करण्यासाठी इथं सर्वजण जमतात। एक लोक सहभागातून हे तयार झालेलं जे सार्वजनिक अन्नछत्र मंडळ आहे ते वर्षानुवर्ष असंच पिढ्यानपिढ्या चालू राहील, एवढा आशीर्वाद महाराजांचा आहे। युवकांनी संस्कृती जपली पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे आणि धार्मिक कसं वळलं पाहिजे असं वाटतं? युवकांनी खऱ्या अर्थाने, युवक सुरुवातीपासूनच धार्मिक आहेत, पण वाडवडिलांनी देखील त्यांच्या आपल्या धर्माबद्दल, आपल्या हिंदू धर्मातील ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे। खऱ्या अर्थानं लोकांची सेवा करणं हे खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचं तत्व आहे। प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करणं आणि प्रत्येक समाजाच्या घटकामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये देव बघणं, देवत्व बघणं, त्याला नमस्कार करणं हे खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे, आणि ते या समाजकार्यातून खऱ्या अर्थानं साध्य होईल असा आमचा 2016 पासूनचा आजपर्यंतचा हा अनुभव। काय व्हायला पाहिजे? लोकसंख्या वाढतीये, अनेक विषय या निमित्तानं बोलण्यासारखे, पण एक ग्रामीण भागातला हा सर्वात मोठा उत्सव आहे। या निमित्तानं मी एवढंच सांगेल की महाराजांच्या कृपेनं पाऊस पाणी चांगलं झालं पाहिजे। शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक शेती न करता पुढच्या पिढीनं, या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीनं पुस्तकं वाचून अभ्यास करून शेती केली पाहिजे। ज्याप्रमाणे इस्रायलमध्ये शेती केली जाते, त्याप्रमाणे शेती आपल्या इथं डेव्हलप झाली पाहिजे, त्या प्रमाणात डेव्हलप होते। कारण आमचा पट्टा हा पहिल्यापासून ड्राय पट्टा आहे, पूर्णपणे कोरडवाहू जमिनी आहे, परंतु काही प्रमाणात जलसंधारणची 14 ते 19 मध्ये कामं झाली, आणि त्या माध्यमातून तालुक्याचे विविध क्षेत्रामध्ये आज पाणी पोहोचलेले, म्हणून ड्रॅगन फ्रूटची शेती देखील आमच्या तालुक्यामध्ये केली जाते। ही शेती करत असताना अधिक युवकांनी शेतीकडे वळलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी अभ्यासपूर्ण शेती हा विषय खऱ्या अर्थानं आत्मसात केला पाहिजे, असं आमच्यासारख्या प्रामाणिकपणानं वाटतं।